इयत्ता 8वी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण 3.8 हा उपघटक चालला आहे. 3.8 उपघटक चाललेला आहे. वाक्याचे प्रकार पहा. वाक्याचे प्रकार काय काय? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणायचे. उदाहरणार्थ, माझा मुलगा आज अमेरिकेला गेला, साधं स्टेटमेंट असतं. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं. यात प्रश्न असतो, तुझी परीक्षा कधी आहे. पुढचं, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, म्हणजे हा हा, अरे रे, अबब, त्याला म्हणायचं उद्गारार्थी. अबब, केवढी मोठी इमारत ही. नकारार्थी पाहायचंय आणि होकारार्थी. वाक्यातील विधाने केव्हा केव्हा होकारार्थी असतात, केव्हा केव्हा त्यात नकार आलेला असतो, तेव्हा नकारार्थी म्हणायचं. स्नेहा नृत्य करते हे होणार होकारार्थी. नगरकरांची सीमा नृत्य करत नाही, नाही आलं नकारार्थी. आता हे जे होकारार्थी आहे त्याला करण रूपी म्हणतात आणि नकारार्थीला म्हणतात अकरण रूपी. वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार. स्वार्थी. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल त्यास काय म्हणायचं? स्वार्थी. आज्ञा पहा. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश होत असेल तर आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थ म्हणजे काय? क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर विद्यार्थी म्हणायचं. आणि संकेतार्थी म्हणजे काय? संकेत असतात पहा. क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते, हे की नाही. अभ्यास केला असतो तर पास झालो असतो. अट किंवा संकेत असतात त्याला म्हणायचं संकेतार्थी. याशिवाय एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्याचे 3 प्रकार मानले जातात. पहिला आहे केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. हे वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, आज्ञार्थी, नकार कोणत्याही प्रकारचं असू शकते. नंतर आहे मिश्र, इंग्लिशमध्ये सिंपल म्हणतात, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. पुढील वाक्य जसे चकाकते ते सोने नसते, जे गरजते ते बरसत नाही. उदाहरण पहा, एक्सप्लेनेशन पहा. एक प्रधान वाक्य व एक गौण किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अवयवांनी जोडलेली असतात व परंतु, कारण, म्हणून त्यांना म्हणायचं मिश्र वाक्य. संयुक्त वाक्य. 2 किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अवयवांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्या संयुक्त वाक्य म्हणायचे. ठीक आहे. पुन्हा वाचा नियम. आता पाहतो आपण 3.8 सराव संच. विधानार्थी वाक्याबाबत पुढील पैकी योग्य पर्याय कोणता? तर विधानार्थी हे प्रश्नार्थी असते, उद्गारार्थी असते, होकारार्थी व नकारार्थी असते. हे तिघही पर्याय बरोबर आहेत. म्हणजेच वरील पैकी सर्वच पर्याय बरोबर. पुढचं, लहानांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार कोणता? साधं आहे, विधानार्थी वाक्य येणारे. पुढचं, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले या वाक्याचा प्रयोग कोणता? याचं केले आपलं भूतकाळ समजतो याच्यावरून, हे आलं केवल वाक्य. केवल वाक्य साधं. पुढचं, पुढील पैकी संयुक्त वाक्य कोणते? पहा, संयुक्त काय असतंय? मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हो की नाही. हे संयुक्त येणार आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. पुढचं, खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ते ओळखा. मिश्र ओळखायचंय. इथं म्हणून आलंय, कार्य सफल व्हावे म्हणून त्यांनी मेहनत घेतली. हे एक वाक्य आहे, हे एक वाक्य आहे. त्यांना दोघांना जोडून एक वाक्य कोणी केलेलं आहे? म्हणून या शब्दाने, म्हणून या उभयान्वयी अव्ययाने. त्याने चोरी केली म्हणून पोलिसांनी त्यास पकडले. इथं म्हणून आले संयुक्त वाक्य. म्हणजे त्याने चोरी केली, पोलिसांनी त्यास पकडले, हे एकमेकांवरती डिपेंड आहे. गौण वाक्य, पोलिसांनी त्यास पकडले, याचं कोण प्रधान वाक्य कोण आहे? त्याने चोरी केली. पुढचं, पुढील मिश्र वाक्य नसलेला पर्याय ओळखा. नसलेला म्हटले बरं का. त्याची गाडी चुकली म्हणून त्याला उशीर झाला, हे एकमेकांचे कारण सांगतात, हे एकमेकाला सपोर्ट करतात. चांगली नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, हे याचं कारण. तो शहरात जाण्याचं कारण काय? तर चांगली नोकरी मिळावी. तप करता यावे म्हणून त्याने संन्यास घ्यायचं कारण काय? तप करायचंय, हो की नाही. इथे पहा, श्रीराम म्हणून एक राजा होऊन गेला. इथे हा जो म्हणून आलाय तो एकमेकांच्यावर डिपेंड असलेल्या वाक्यांना जोडत वगैरे नाही, म्हणून इथे काय येणार आहे?
श्रीराम म्हणून एक राजा दुसरं येणार आहे. पुढील वाक्याचा प्रकार कोणता? तुम्हाला संपत्ती हवी की सुख हवे आहे? संयुक्त. पुढे दिलेल्या पर्यायातून मिश्र वाक्याचा प्रकार शोधा. मिश्र वाक्याचा पर्याय शोधायचा आहे. तू इशारा केलास की मी येईल, हो की नाही? मी येईल, मी कधी येणार आहे याच्यावर डिपेंड आहे. तू इशारा केलास की. पुढील पैकी केवळ वाक्य कोणते ते शोधा. आता इथं कंडिशन आली आहे, इथं आणि आलेलं आहे, इथे पण की आलेलं आहे, म्हणजे इथं पण गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. हे 2 वाक्य कीनी जोडलेत, हे 2 वाक्य आणि जोडले. गड आला, सिंह गेला, पण जोडला, म्हणजे आपले मिश्रमध्ये गेलेत. केवळ हवंय येणार पहिलं. पुढील पैकी संयुक्त वाक्य कोणते? संयुक्त हवंय. संध्याकाळ झाली तेव्हा पाखरे घरट्याकडे परतली. वर्गात यायचं असेल तर परवानगी घ्या, हे मिश्र प्रकार आहेत. शाळेची घंटा झाली तेव्हाच विद्यार्थी वर्गातून बाहेर आले. गौरी आजारी होती म्हणून ती शाळेत गैरहजर राहिली. चौथं येणारे संयुक्त वाक्य. खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते? मिश्र वाक्य शोधायचे आपल्याला. ताप आल्यामुळे हे संयुक्त झाले. मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. संयुक्त. मी शाळेत जाणार नाही, मला ताप आला आहे. हे 2 वाक्य जोडायचं काम कोणी केले? कारण या शब्दाने. पुढीलपैकी विसंगत पर्याय कोणता? तो फरशीहून चालताना पाय घसरून पडला. ठीक आहे, संयुक्त. मी चहा पितो हे माझ्या आईच्या. संयुक्त. माझ्या बाबांनी मला गोड खाऊचा डबा पाठविला. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून या वयास उशीर झाला. चौथं येणार वेगळा. चौथावं. पुढीलपैकी होकारार्थी वाक्य कोणते? इथं नाही आला, इथे नाही आला, इथे नाही आलाय. तिसरं येणारे होकारार्थी. खालीलपैकी वाक्याचा प्रकार कोणता? प्रथम क्रमांक यावा. यास्तव म्हणजे म्हणून, कारण हे 2 वाक्य आहेत. ते कोणी जोडले आहे? यास्तव या उभ्या नवी अव्ययाने, म्हणून हे येणारे मिश्र वाक्य. ठीक आहे. आज पाहिला आहे आपण. कोणता टॉपिक होता आपला हा? टॉपिकचं नाव काय होतं? वाक्याचे प्रकार. ओके नाही, वाक्याचे प्रकार होते. ठीक आहे. पुढच्या लेसनला आपण पुढचा टॉपिक घेऊया 3.9. सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा खूप सारा.